नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर कसे आहात तुम्ही? तर शेतकरी मित्रांनो, आज आपण गव्हाचे लाईव्ह बाजारभाव जाणून घेणार आहोत। गहू बाजारभाव खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे, तरी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, पहिली बाजार समिती आहे दोंडाईचा, जिथे आवक 842 क्विंटलची झालेली आहे। कमीत कमी दर 1700 रुपये, जास्तीत जास्त दर 2951 रुपये आणि सर्वसाधारण दर 2700 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे कारंजा, जिथे आवक 4500 क्विंटलची झालेली आहे। कमीत कमी दर 2130 रुपये, जास्तीत जास्त दर 2695 रुपये आणि सर्वसाधारण दर 2485 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे बार्शी, जिथे आवक 180 क्विंटलची झालेली आहे। कमीत कमी दर 3500 रुपये, जास्तीत जास्त दर 3700 रुपये आणि सर्वसाधारण दर 3550 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे सांगली, जिथे आवक 895 क्विंटलची झालेली आहे। कमीत कमी दर 3000 रुपये, जास्तीत जास्त दर 4200 रुपये आणि सर्वसाधारण दर 3600 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे मुंबई, जिथे आवक 11068 क्विंटलची झालेली आहे। कमीत कमी दर 2600 रुपये, जास्तीत जास्त दर 6500 रुपये आणि सर्वसाधारण दर 4550 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे पुणे, जिथे आवक 412 क्विंटलची झालेली आहे। कमीत कमी दर 4200 रुपये, जास्तीत जास्त दर 5400 रुपये आणि सर्वसाधारण दर 4800 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे होते आजचे लाईव्ह गव्हाचे बाजारभाव। तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे गव्हाचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा। आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती बघायला मिळेल। आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।